नमस्कार. आपण आज एकदम महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत. हा आपला बोकड आहे आणि हा सलम चरतो याच्यामध्ये शेतामध्ये मका बाजरी काही असो खातो, पण त्याचं वजन गेन होत नाही आहे. त्याचे कारणं आणि त्याला काय आपण प्रयोग करणार आहोत ते आपण थोडक्यात आपल्या चॅनलवर घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला सुरू करूया. तार घेतलेला आहे आणि त्याचं एक मस्त मुचकं बनवणार आहोत बोकड्याला. तुम्ही आता गंमत पाहत राहा आपली, मी काय काय करतोय ते. तर बोकड आपल्या बकरींमध्ये एकदम महत्त्वपूर्ण असा घटक असतो. जर बोकड नसला बकरींमध्ये तर आपल्याला बकरी दुसरीकडे घेऊन जाणे शक्य नसते. आणि जर कधी आपल्या बकरींमध्ये बोकड राहिला ना तर त्याच्यामुळे आपल्या बकरी अंगावर पडत नाही आणि आपली कंटिन्यू उत्पन्न 6 महिन्यात बकरी माझावर येऊन परत आपली पुढच्या बच्च्याची तयारी करते आणि आपल्याला फायदेशीर ठरते. म्हणून आपण बकरी पालनात छोटे गोष्टी खूप लक्षात ठेवण्यासारख्या असतात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की करा. बोकड पालनात म्हणजे बकरी पालनात त्याचे जंत निर्मूलन, त्याचा मांस, बकरी किती दिवसाची प्रेग्नंट, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या ना मित्रांनो, बकरी पालन एकदम फायदेशीर असा व्यवसाय आहे. त्यात म्हैस पालन आणि गाय पालनपेक्षाही खूप सुंदर बकरी पालन आणि कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे मित्रांनो. तर आपण पूर्ण माहिती घेऊ. मित्रांनो, बोकड किती छान आहे. फक्त त्याचं वजन गेन नाही होते. महिना झाला 2 महिना झाला खाऊन राहिला, पण मग माझं थोडंसं कामामध्ये दुर्लक्ष झालं होतं त्याच्याकडे. पण आज मी पाहिलं आहे तर आपण हे मुचकं बनवलेलं आहे त्याच्यासाठी, तोंडाला लावण्यासाठी आपण त्याला एक औषध लावणार आहोत. ते फार महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. पहा, असे प्रॉब्लेम येतात. जर बकरी पालन करत असाल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता हे मुचकं येलं, त्याला जे औषध लावणार आहे ते चाटू नये, त्याच्यामुळे बनवलेलं आहे. मित्रांनो, आपण याला मुचकं लावलेलं आहे जेणेकरून तो औषध वगैरे चाटू नये. आणि मित्रांनो, पाहू शकता तुम्ही याला चांदजुआ पहा. मेल्यावर दिसतीलच आपल्याला, पण आता जिवंत आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, इकडं खूप आहेत. या चांदजुआ झालेले आहेत त्याला. हे बघा मित्रांनो, हे बघा चालत आहे. तुम्ही बारीक निरीक्षण केलं ना तर तुम्हाला दिसेल. हे पहा मित्रांनो, याला चांदजुआ झालेले आहेत. हे बघा चालत आहे त्या. हे बघा, तुम्हाला पण दिसेल. आणि असंच बारीक लक्ष ठेवावं लागतं जनावरावर, जेणेकरून आपल्यालाही माहिती मिळते. आता पॅक झालेला आहे. आता आपण औषध आपण आता 7 लिटर पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण औषध टाकणार आहोत. सायपरमेथ्रिन 10% EC लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे. हे आपण पाटपंपामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला फास्ट काम करायचं आहे. मित्रांनो, 7 लिटर पाणी टाकलं गेलं आहे, त्याच्यात आपण पूर्ण औषध सोडून देऊ. औषध सोडलं गेलं आहे. आता आपण त्याला ढवळून घेऊ. याला माती वगैरे लटकलेली आहे, त्याच्यामुळे धुवून घ्या, स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे जेणेकरून त्याचा असर कमी होणार नाही. स्वच्छ पाणी घ्या. याला चांगलं ढवळून घ्या. ढवळून घेतलं म्हणजे औषध पूर्ण हे होऊन जाईल आणि त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. आणि आपल्याला लगेच बोकडला मारून द्यायचं आहे, त्याला आखूड बांधावं लागेल.
चांगल्या प्रकारे मारा जेणेकरून तोंडावर जाऊ देऊ नका. मित्रांनो, या चांजुआ जरी बारीक बारीक असल्या ना, तो इतकं रक्त पितात तो जेवढं खातो ना त्याच्यापेक्षा कैक पटाचं रक्त पिऊन जातात. त्याच्यामुळे आहे ना बोकड्या वजन गेन करायला प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो, हा प्रयोग जर चांजुआ दिसला ना करायचाच, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 10 मिनिटात रिझल्ट पूर्ण चांजुआ मरून गेलेले आहे त्याच्यावाल्या. आता त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून टाकू. मित्रांनो, ह्या घरात आपल्या बकऱ्या राहतात, त्याच्यामुळे त्या बकऱ्यांच्या याला पण मारलं गेलं आहे खुराड्यामध्ये, म्हणजे जेणेकरून जे पिशवी असतील ते निघून जातील आणि आपल्या बकऱ्या वजन गेन करायला सुरुवात होते. मित्रांनो, या बकरीला पण चांजुआ होत्या, म्हणजे जेणेकरून आता आपल्या जवळ जेवढ्या बकऱ्या होत्या तेवढ्यांना औषध मिळालं. तुमच्याकडे जर मस बकऱ्या असतील सावट्या जास्त, तर तुम्ही जास्त प्रमाणात औषध वापरू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.